लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहे। रामटेकमधून काँग्रेसचे उमेदवार जे होते म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार होते श्यामकुमार बर्वे जे आहे ते विजयी झालेले आहे। आता आगामी जी चाहूल लागलेली आहे ते विधानसभेची लागलेली आहे। मात्र या विधानसभेच्या याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्येच आता कुठेतरी जे आहे शर्यत पाहायला मिळते की नेमकी ही जागा कोणाला मिळणार आहे। यावरच आपल्यासोबत बोलण्यासाठी जे आहे उद्धव सेनेचे उत्तम कापसे जी आहे जे जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचे, काय सांगाल? आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही रामटेक लोकसभेचा निकाल पाहिला आहे। आमची पारंपरिक सीट असूनही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव साहेबांनी आपलं मोठं मन दाखवून लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी जे उद्धव साहेबांनी आपलं मन मोठं करून जे काँग्रेसला तिकीट दिली आणि काँग्रेसला तिकीट दिल्यानंतर ते जिंकून पण आली, पण ते इंडिया आघाडीच्या अलायन्समुळे जिंकून आली। पारंपरिक सीट असल्यामुळे आम्हाला उद्धव साहेबांनी जिल्हा प्रमुख या नात्याने आम्हाला आदेश दिले की पारंपरिक सीट आहे त्याला कायम ठेवा, पण आम्ही आमचे पदाधिकारी इतक्या जोशाने भिडलो की त्याचा नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला मिळाला। यशस्वी विधानसभेसाठी जे आहे कुठेतरी दावेदारी जी आहे ते म्हणजे उद्धव सेनेकडून केली जात आहे आणि तिकडे दुसरीकडून काँग्रेसही या सगळ्यामध्ये मैदानात उतरले कारण की काँग्रेसला यश मिळालं। कसं आहे की उत्साह माणसाच्या मनामध्ये केव्हा येतो, माणसाचं मन भरून केव्हा येतो, त्यांच्यावर काही आघात झाले त्यांच्यामुळे त्यांचं मन खूप प्रफुल्लित झालं, त्या प्रफुल्लित होऊन त्यांनी काही बोललेलं असेल, पण तरी आम्ही इंडिया अलायन्समध्ये त्या टिळाला दुरुस्त करू आणि नक्कीच आमची पारंपरिक सीट शिवसेनेची आहे आणि ते आम्ही लढणारच आणि जिंकून पण आणून दाखवणारच। हे आम्ही पुऱ्या रामटेक लोकसभेत एक नवीन चित्र म्हणून दाखवून देणार आहोत। कुठेतरी आता ज्या पद्धतीने त्या दिवशी आता सभा झालेल्या आहे विजयाच्या, त्याच्यानंतर एक आभार सभा झाल्या, त्या आभार सभेमध्ये रश्मी बर्वे यांनी सुद्धा दावा केला आहे का ती जे आहे म्हणजे काँग्रेसचे जे हे राहिलेले आहे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे त्यांना ती जागा मिळेल, आम्ही निवडून आणू असा त्यांच्याकडूनही दावा होता। कसं आहे की आम्ही सांगितलं की त्या बाईचं मन असं भरून आलं, तिला बोलणं काही सावरलं नसल्यामुळं तिनं काही बोललं असेल, पण त्याच्यानंतर बी आमची मीटिंग झाली। सन्माननीय माजी मंत्री सुनील केदार साहेबांसोबत मीटिंग झाली, सन्माननीय माजी मंत्री मोडक साहेबांसोबत मीटिंग झाली की नाही तिला त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि तो तिला नक्की सुटणार आणि सुटला। काय सुटला म्हणजे आता काय तुम्ही वरिष्ठ पातळी मागणी करणार आहे, काय करणार? वरिष्ठ पातळी मागणी करायची गरज नाही, आमची पारंपरिक सीट आहे शिवसेनेची रामटेक विधानसभा। हां मिळेल, 100% मिळेल आणि जिंकून आणून दाखवणार। रामटेकच्या गडावर झेंडा फडकणार म्हणजे फडकणार भगवा। की महाविकास आघाडीमध्ये या जागेवर धरून रस्सी खेचवेल असं वाटतं? नाही, कदापि होणार नाही। ते वरिष्ठ लेवलवर त्यांची बिलकुल सूत्रबांधणी झालेली आहे, त्याच्यात कधीही टेढा लागणार नाही। नक्कीच कुठेतरी जे आहे एक व्हिडिओ सध्या समोर येते, त्यामध्ये रश्मी बर्वे यांनी जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असले राजेंद्र मोडक यांना ही जागा मिळावी अशा पद्धतीची जाहीर सभेमध्ये बोलून सुद्धा दाखवलं आहे। त्यामुळे आता उद्धव सेनेला ही जागा मिळते की काँग्रेस यावर दावा करते आगामी काळात करणार आहे, मात्र यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडू नये एवढंच। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डुबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।